तर इकडे पहलगाम हल्ल्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला लक्ष केलंय। YouTube चॅनल बंद करणं म्हणजे बदला होतो का असा खोचक सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। भाजप सरकारनं इंदिरा गांधींचा इतिहास बघावा असा सल्लाही राऊतांनी दिला। तर राऊतांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले। पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवळल्या, त्या नाड्या आवळल्या, एअरस्पेस बंद केली, यूट्यूब चॅनल, याला का बदला म्हणतात? 27 लोक मारला गेल्यावर बदला कसा पाहिजे? इंदिरा गांधींचा इतिहास पहा। प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून इकडे, मिठ्या मारतायत लोकांना, याला बदला घेणं म्हणत नाही। भीती वाटते मला या देशाची आता आम्हाला, की अशा प्रकारचे राज्य करते या देशावर असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय? ते यूट्यूब चॅनल बंद करायचे आणि नाड्या आवळायच्या बंद करायचे। संजय राऊतांना मी आधीच सांगितलं, त्यांना टीका टिप्पणी करण्याव्यतिरिक्त काही दुसरी भाषा येत नाही। संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत, पण मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजींना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे। संजय राऊतांचं रोजचं बोलणं जे आहे ते सामाजिक स्वास्थ्य खराब करणार आहे। भाजपने इंदिरा गांधीचा इतिहास पाहावा असं संजय राऊत म्हणतात। भाजप इंदिरा गांधीचा इतिहास ते काँग्रेसमध्ये झालं आहे ना। संजय राऊत आणि संजय राऊत हे काँग्रेसमध्ये झालेले आहेत। त्यांनी आता संविधानच स्वीकारलं आहे काँग्रेसचं, त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।